आपल्यामध्ये असलेलं जे नातं आहे, रक्ताचं असेल किंवा बिगर रक्ताचं असेल, त्या नात्यामधला ओलावा हा दिवसेंदिवस कमी होत चाललाय. समोर लक्ष द्या सगळे. आई वडिलांशी असलेलं नातं, भावा बहिणीशी असलेलं नातं, मैत्रीचं नातं खरं म्हणजे हे दृढ व्हायला पाहिजे. सख्खं नातं. समोर लक्ष द्या. आपण नेहमी म्हणतो माझा सख्खा भाऊ, सख्खी बहीण, सख्खा मामा किंवा सख्खी मामी, सख्खी काकू असेल, काका, सख्खी मावशी. तर या सख्खा याचा अर्थ आहे सखा. अगदी जवळचा, अगदी जिवलग, म्हणजेच अशी व्यक्ती जिच्याजवळ आपल्या मनातले आपण सगळं काही बोलू शकतो. सध्या जिवलग मित्र किंवा मैत्रीण असं म्हटलं जातं, पण हे कलियुग आहे. तेव्हा आपल्या मनातल्या गोष्टी आपण आपल्या मित्रमैत्रिणींजवळ किती व्यक्त करायच्या हे थोडंसं याचं भान प्रत्येकानं ठेवायला पाहिजे. बाप मुलाचं नातं सख्याच्याही पुढचं असतं, पण हे नातं तेव्हाच मुलाला कळतं जेव्हा तो स्वतः बाप होतो. तरी खंत एकच आहे की जेव्हा हे कळतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. म्हणजे तेव्हा भिंतीवर बापाचा फोटो लटकवलेला असतो. या सख्या व्यक्ती म्हणजे ज्यांच्याकडे आपण गेल्यानं त्यांना आनंद होणार असतो. साधं उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर आपण पंढरपूर, महालक्ष्मी, तिरुपती बालाजी, साईबाबा यांच्या दर्शनाला जातो. का जातो तर आपली भक्ती असते. त्या ठिकाणी जाऊन आपल्या संकटाचं निवारण होईल अशी एक आपली आशा असते. हा सुद्धा एक प्रकारचा आपलेपणा, म्हणजे त्याला आपण सख्खेपणा म्हणतो. खरं पाहिलं तर वस्तूच्या रूपात देव आपल्याला कुठं काय देतो किंवा आपण नेलेलं तरी कुठं काय घेतो? काहीच नाही. सुस्वागतम सुस्वागतम. उपस्थित सर्वांचं सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत, मनपूर्वक स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम अथ स्वागतम. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिराची माती कसदार आणि समृद्ध आहे. सूर्यप्रकाशासारखे झळाळते यश मिळवत आपली शाळा महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासातील सुवर्णपान तर शिक्षण क्षेत्रातील मानदंड ठरली आहे. आपल्या प्रशालेने दिलेल्या संस्कारांचा आदर्श घेऊन अनेक विद्यार्थी सामाजिक कामातून आज देशसेवा करत आहेत. तर आपल्या शाळेला अभिमान वाटावा. शिक्षकाला केव्हा समाधान मिळतं, खरा आनंद केव्हा मिळतो तर जेव्हा त्याचे विद्यार्थी मोठे होतात. आपला विद्यार्थी मोठा झालेलं पाहून मिळणारं जे समाधान आहे शिक्षकाला, त्याच्या इतका आनंद दुसरा कोणताच नसतो. असेच प्रशालेच्या संस्कारांचा आदर्श घेऊन मोठे झालेले 2 विद्यार्थी आज इथं आपण प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलेले आहेत. त्या पाहुण्यांपैकी पहिले पाहुणे आहेत जे भारत सरकारच्या सेवेमध्ये असिस्टंट कमांडर म्हणून आहेत, सन्माननीय योगेश शिवाजी सावंत. सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स मध्ये ते आपली सेवा देत आहेत. यांचं प्रशालेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच दुसरे प्रमुख पाहुणे आपल्या प्रशालेचे माजी विद्यार्थी जे आता मंत्रालयामध्ये महसूल सहाय्यक म्हणून नुकतेच रुजू होत आहेत, ते सन्माननीय प्रतीक राजेश सदामते. यांचंही आपल्या प्रशालेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रमुख पाहुण्यांच्या समवेत आलेले त्यांचे मित्र आणि आपल्या प्रशालेचे विद्यार्थी ॲडव्होकेट सन्माननीय महेश पाटील, तसेच प्रगतशील शेतकरी सन्माननीय सनी पाटील यांचंही प्रशालेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय एस सावंत सर, पर्यवेक्षक आर पी कदम सर, पर्यवेक्षिका युव्ही पाटील मॅडम, पर्यवेक्षक एच जी दळस सर, माध्यमिक प्राथमिक विभागाकडील सर्व अध्यापक बंधू भगिनी आणि तुम्हा विद्यार्थी विद्यार्थिनींचं आजच्या कार्यक्रमासाठी सहर्ष सहर्ष स्वागत.
मुलांनो, मला कुसुमाग्रजांची कणा कविता आठवते की विद्यार्थ्याच्या घरात महापुराचं पाणी गेलेलं आहे आणि महापुरामुळे त्याच्या घराचं नुकसान झालेलं आहे आणि तो विद्यार्थी आपल्या सरांकडे येतो. ती कविता आहे ही पार्श्वभूमी असलेली. ओळखलं का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. तर विद्यार्थ्याला हवी असलेली प्रेरणा ही फक्त त्याचे शिक्षकच देऊ शकतात. म्हणून हे आज जे प्रमुख पाहुणे दोन आपल्या प्रशालेचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी इथं आलेत, त्यांना आपल्या शाळेनं शिक्षकांनी प्रेरणा दिलेली आहे आणि शाळेलाही अभिमान वाटावा अशा भारत सरकार आणि राज्य सरकारच्या सेवेमध्ये या विद्यार्थ्यांची नियुक्ती झाली आहे. त्याबद्दल त्यांचा सत्कार हा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी आयोजित केला आहे. त्याचबरोबर आपल्या प्रशालेच्या वतीनं आपले मुख्याध्यापक सन्माननीय सावंत सर, आपले पर्यावरण स्नेही शिक्षक HS मलमे सर यांच्या संयोजनातून आणि इतर शिक्षकांच्या सहकार्यातून आपण नवीन वर्षानिमित्त सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आणि मुलांवरती सुसंस्कार रुजण्यासाठी नववर्षानिमित्त एक नववर्ष संकल्प भव्य सायकल रॅली आज आपल्या प्रशालेनं आयोजित केली आहे. आरोग्य, शिक्षण व पर्यावरण प्रबोधन व जनजागृतीपर भव्य नववर्ष संकल्प सायकल रॅली आणि या रॅलीमध्ये आपण जवळपास 500हून अधिक विद्यार्थी तसेच त्यांचे पालक, समाजातील सर्व घटकांना सामावून घेतलेली भव्य दिव्य अशी ही रॅली आपण आयोजित केलेली आहे. प्रमुख पाहुण्यांच्या हस्तेच आपण या ठिकाणी रॅलीचा शुभारंभ करणार आहोत. सर्वप्रथम डॉक्टर अमोल पवार, सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय डॉक्टर अमोल पवार यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मी त्यांचं प्रशालेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. डॉक्टर अमोल पवार देखील आपल्या प्रशालेचे माजी विद्यार्थी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, योगेश शिवाजी सावंत हे आपले प्रमुख पाहुणे 2002 साली आपल्या प्रशालेतून 10वी पास आहेत. 5वी ते 12वी पर्यंतचं शिक्षण त्यांचं आपल्या प्रशालेमध्ये झालं आहे आणि CRPF म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्समध्ये 2012 पासून ते जॉबमध्ये आहेत. तसेच दुसरे प्रमुख पाहुणे सन्माननीय प्रतीक राजेश सदामते, ते आपल्या सदामते सरांचे चिरंजीव आहेत. ते BSc केमिस्ट्री आहेत. अगदी बालविकास पासून अगदी आपल्या सिनियर कॉलेजचं संपूर्ण शिक्षण त्यांचं आपल्याच शाळेमध्ये झालं आहे. ते BSc केमिस्ट्री आहेत आणि 2012 साली ते 10वी पास आहेत आणि आता मंत्रालयात टंकलिपिक अर्थात महसूल सहाय्यक म्हणून रुजू झालेले आहेत. तर या प्रमुख पाहुण्यांचा परिचय मी आपणास थोडक्यात करून दिला. आता यानंतर आपण अतिथी देवो भव ही आपली संस्कृती म्हणून प्रमुख पाहुण्यांचा सत्कार आपण करूया. मी प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय सावंत सर यांना विनंती करतो, त्यांनी प्रमुख पाहुणे सन्माननीय योगेश शिवाजी सावंत यांचा बुके आणि शाल देऊन सत्कार करावा. योगेश सावंत यांचा सत्कार बुके आणि शाल देऊन सावंत सरांच्या हस्ते संपन्न होता. जास्त दीर्घायुषी शिक्षक, कारण त्याचे विद्यार्थी जितकी वर्षे जगतील आणि शिकतील तितकं शिक्षकाचं आयुष्य असतं. प्रतीक सदामते यांचा सत्कार ही विनंती. त्यानंतर प्रके देऊन UV पाटील मॅडम यांच्या हस्ते संपन्न होतं. यानंतर त्यांनी करावा ही विनंती. HG दडसर यांनी करावा ही विनंती. HG दडसर यांच्या हस्ते सन्माननीय डॉक्टर अमोल पवार यांचा सत्कार बुके देऊन या ठिकाणी होतं.
इच्छितो की सावंत सर यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आज नवीन वर्षाचा प्रारंभ सुरू होतोय 2024. या निमित्त दोन भाग आपल्याकडे आहेत. एक पुढचा भाग जो भविष्य घडवणार आहे आणि एक वर्तमान काळ जो भविष्यात घडवत आहे. हे तुमच्यासारखेच माजी विद्यार्थी आहेत. यांना आम्ही शिकवलेलं आहे, घडवलेलं आहे. तुमच्यासारखेच ग्राउंडवरती वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांच्या मध्ये भाग घेणारे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आपलं ध्येय काय आहे, उच्च शिक्षण. म्हणून इथं सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असलेले, महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये असलेले, वकिली क्षेत्रामध्ये असलेले, शेती आणि इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये काम करणारे, त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे, असे वेगवेगळ्या तऱ्हेचे हर एक विद्यार्थी आपल्या समोर उभे केलेले आहेत. याचा आदर्श तुम्ही घ्यावा आणि पहिल्या वर्षाची सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने व्हावी. आणि अनायसे हे दोन्ही विद्यार्थी मी सकाळी चौकशी केली तर घरामध्ये आहेत आणि यथावकाश ते आपल्या सेवेमध्ये रुजू होणार आहेत. म्हटल्यानंतर मी त्यांना विनंती केली की तुम्ही आमच्या प्रशालेला नवीन वर्षानिमित्त भेट द्या आणि तुम्ही आमच्या भावी पिढी पुढे तुमचे विचार मांडावेत, त्यांना शुभेच्छा द्याव्यात, जेणेकरून आमच्या या भावी विद्यार्थ्यांनी तुमच्यासारखा आदर्श घ्यावा. त्याचबरोबर आपला संयुक्त कार्यक्रम पर्यावरण संदेश जो आपल्या परिसरामध्ये द्यायचा आहे आणि नेहमीच आपल्याला सतत मार्गदर्शन असेल किंवा एक वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी मदत करणारे हे आमचे माजी विद्यार्थी डॉक्टर अमोल पवार सर हे या ठिकाणी उपस्थित अनायसे झालेले आहेत. त्यांचंही मी या प्रशालेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. तर हे जे विद्यार्थी तुमच्या पुढे ठेवलेले आहेत, योगेश सावंत असेल, प्रतीक सदामते असेल, ॲडव्होकेट महेश पाटील असतील, त्याचबरोबर नितीन पाटील इंजिनियर आणि शेती क्षेत्रामध्ये ते आता काम करतायत, त्याचबरोबर डॉक्टर अमोल पवार असतील. तर तुम्ही विद्यार्थ्यांच्या पुढे एक चांगलं उदाहरण तुमच्या पुढे राहावं आणि पहिला दिवस हा तुमच्या पुढं कायम स्मरणात राहावा आणि आपणही या विद्यार्थ्यांच्या सारखं एक काहीतरी आपलं करिअर घडवून घ्या, बनावं. हे सगळे खेळाडू आहेत, मी तुमच्या पुढे ठेवले. तुम्ही नुसतं खेळतायत तेवढं, पण अभ्यासाकडे लक्ष तुमचं कमी झालंय. पण हे खेळ खेळत असताना सुद्धा प्रथम क्रमांक पटकवत होते. त्यांचा सतत प्रथम क्रमांक असायचा, म्हणजे अभ्यासात कुठेही ते मागे नसायचे. आणि आम्ही बऱ्याचदा त्यांना झटके पण दिलेले आहेत, आगाऊपणा केला तर. आता तुम्हाला झटके द्यायचं सुद्धा बंद नाही आम्हाला, बरोबर की नाही? त्यामुळे तुम्ही यांचा आदर्श घ्या की जेणेकरून आपण काहीतरी व्हायचं आहे. असंच याच ठिकाणी तुम्हाला आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून सत्कारासाठी बोलवता येईल अशी पदवी आणि असं सामाजिक कार्य तुम्ही करावं, हा उद्देश हा पहिल्या दिवसाच्या निमित्तानं 2024च्या निमित्तानं मी करतो. पुनश्च एकदा सर्व विद्यार्थ्यांना आणि आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले सर्व माजी विद्यार्थी आणि प्रमुख अतिथी या सर्वांना, व्यासपीठावरील सर्वांना, सर्व शिक्षक बंधू भगिनींना, विद्यार्थ्यांना मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हे नवीन येणारं वर्ष सुख समृद्धीचं, चांगलं आरोग्यदायी आणि भरभराटीचं सर्वांना जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. संस्थेच्या वतीनं, शाळेच्या वतीनं सर्वांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवीन वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा. भरारी ठेव, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल हाही एक दिवस तुझा, बदलेल हाही एक दिवस तुझा. पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव, पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज कुमारी पूनम पुनाजी साबळे या विद्यार्थिनीचा वाढदिवस आहे. तिनं वाढदिवसानिमित्त आपल्या प्रशालेला कॅलेंडर भेट दिलेला आहे. मी पाहुण्यांना विनंती करतो तिला गुलाब पुष्प देऊन तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या आणि पूनमनं ते कॅलेंडर मुख्याध्यापकांच्याकडे सुपूर्द करावं. तसंही आपण गुलाब पुष्प देऊन सर
सन्मानी प्रतीक सदामते यांच्या हस्ते सरांना पुष्प देऊन त्यांचा सत्कार होतोय. प्रथम सन्मानी योगेश सावंत. सर्वप्रथम स्टाफ आणि मुलांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. काही वर्षापूर्वी आम्हीही तुमच्याप्रमाणेच त्या रांगेमध्ये शेवटून 2 नंबर 3 नंबरला बसलेलो असायचो आणि तिथून ते इथपर्यंतचा प्रवास हा खडतर होता, सोपा नव्हता. परंतु जे आम्हाला गुरुवर्य लाभले, त्यात सावंत सर असतील, दड सर असतील, इथल्या संस्थेतले अनेक गुरूंचा वाटा राहिला त्यात खूप मोठा. वेळोवेळी आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं. सरांनी जसं सांगितलं आता की आम्ही खेळातही तितकंच निपुण होतो, तितकंच निपुण आम्हाला अभ्यासात इथल्या गुरुवर्यांनी बनवलं. प्रसंगी मारी खावा लागला, परंतु त्यांचे जे कडू आणि गोड शब्द असतील त्यांचं आम्ही पालन केलं. वेळोवेळी त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळालं. प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या विषयाची आपल्याला आवड असते, त्या विषयात आपल्याला चांगले मार्क पडतात. परंतु कोणत्या विषयाची नावड असते, ते समाजशास्त्र असतील किंवा गणित असेल, त्या विषयात जे मार्क कमी पडले त्याबद्दल गुरुवर्यांकडून खूप सारा प्रसादही मिळाला आणि त्यानंतर मार्गदर्शनही मिळालं. त्यांच्याकडून जे मार्गदर्शन मिळालं त्याचं वेळोवेळी पालन करत गेलो आणि त्या वाटेवरती पुढे जात आजपर्यंत इथं पोहोचलेलो आहे. या नवीन वर्षासाठी तुम्ही पण हा संकल्प साधा की तुम्ही एक दिवशी इथे या स्टेजवरती याल आणि असाच सत्कार, जो एक विद्यार्थ्यासाठी खूप मोठा क्षण आहे की ज्या शाळेत तुम्ही शिकला आहात त्या शाळेत तुम्ही येऊन तुमचा सत्कार केला जातो. त्यासाठी मी शाळेचे पूर्ण स्टाफ, मुख्याध्यापक सावंत सर, कदम सर आणि इतर गुरुवर्यांचे खूप सारे आभार मानतो. धन्यवाद योगेश. यानंतर मी सन्मानी प्रतीक सदामते यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. पीठावर उपस्थित असलेले माझे सर्व गुरुजन व इथं उपस्थित असलेले माझे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना प्रथमतः नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय आणि तुम्हाला अभिष्ट चिंतन चिंततो की तुमचं नवीन वर्षामध्ये तुमचे सर्व संकल्प सिद्धीस जावं. आणि प्रथमतः मी प्रशालेचा आभार मानतो सावंत सरांचं व इतर सर्व शिक्षकांचं की त्यांनी मला इथं बोलवलं. तर अजूनही माझ्या अंगावर शहारा यायला लागला की ज्या शाळेमध्ये मी शिकलोय पलीकडच्या बाजूला प्रार्थना व्हायची आणि तिथं आम्ही पाठीमागच्या बाजूला उभा राहायचो. आणि आज इथं आम्हाला सत्कारासाठी बोलवलं आहे. खरं तर खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी, म्हणजे जीवनाचं सार्थक झाल्यासारखं असं वाटायला लागलेलं आहे. आणि त्याबद्दल मी परमेश्वराचा आभार मानतोय की परमेश्वरानं आम्हाला या पात्रतेचं बनवलं की इथपर्यंत घेऊन यावं. आणि तुम्हाला आता मी स्पर्धा परीक्षेबद्दल जर मी सांगायचं झालं तर स्पर्धा परीक्षेतून फक्त आणि फक्त काय तुम्हाला एक उदरनिर्वाहाचं साधन मिळतं असं नाही, तर एक जीवनाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन तुम्हाला संपूर्णतः मिळत असतो. म्हणजे माझ्या बाबतीत जर मी तुम्हाला सांगायचं झालं तर महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या त्रयींकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मला पहिला मिळाला आहे स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातून. आज मी जो काय इथं आहे त्या 3 त्रयींमुळे आहे हे मला आज निक्षून सांगू वाटतं की जर महात्मा फुले नसते, छत्रपती शाहू महाराज नसते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते, कर्मवीर भाऊराव पाटील नसते, तर या महान लोकांशिवाय मी आज इथं उभा राहूच शकलो नसतो. आज तुम्ही आम्ही जे काही इथं शाळा शिकायला लागलेलो आहे, आज त्या लोकांमुळे आपण आज शाळा शिकायला लागलेलो आहे. हे सगळ्यात पहिल्यांदा मला जर समजलं तर ते स्पर्धा परीक्षेमुळे समजलं. त्याच्या अगोदर त्यांच्याकडे बघायचा माझा दृष्टिकोन तसा नव्हता. स्पर्धा परीक्षेबद्दल अजून एक सांगायचं, 2018 साली ज्यावेळेला मी सुरुवात केल्यानंतर इतरांसारखं जसं मला पण एक हे स्वप्न बाळगलेलं होतं की प्रशासकीय सेवेमध्ये जायचं आहे. आणि त्याच्यानंतर बरेच असे समस्या येत गेलेल्या आहेत की ज्याच्यामुळं अभ्यास कसा करायचा हे माहीत नसल्यामुळे एक लवकर यश नाही मिळालं. म्हणजे मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका बघायचे असतात किंवा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करायचं असतं, त्याच्यामुळे बाबा आपल्याला पुढील दृष्टिकोन समजतो, अप्रोच इन बिल्डिंग होत असतो. या गोष्टी मला समजल्या नाही. पण कालांतरानं मला एक असे गुरुजन मिळाले, डॉक्टर विक्रांत पाटील सर म्हणून आहेत इस्लामपूरमध्ये. त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनामुळं आज मला 1 वर्षभरात त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोस्ट मिळाली आणि एक उदरनिर्वाहाचं साधन मिळालं. त्याबद्दल मी खरं तर त्यांचा आभार मानतो. आणि तुम्हाला मला एक सांगायचं, एक छोटीशी कथा एक सांगू शकतो मी
की तुम्ही त्याच्यावरून काहीतरी घेऊ शकता. बरेच जण कंटाळलेले असणार आहेत का म्हणून उन्हात बसवलंय आम्हाला असं वाटत असणार आहे. तर एक 2 भाऊ असतात आणि ते खेळत खेळत जंगलामध्ये जातात आणि तिथे एका पडक्या विहिरीमध्ये पडतात त्यातील एक जण, आणि जो मोठा असतो तो खाली पडतो. आणि त्याच्यानंतर जो धाकटा असतो त्याला तिथं सुचत नाही की बाबा याला तर वर कसं काढायचं. वर कसं काढायचं म्हणल्यानंतर तिथं आजूबाजूला त्याला मदत करायला पण कोण नाही, जंगलात आहे, पडकी विहीर आहे. आणि तिथून पुढे ते एक साईडला एक काहीतरी वेल असते, ती वेल घेतो आणि तो त्याला बाहेर काढतो त्याच्या मोठ्या भावाला. त्याच्यानंतर दोघं भाऊ हसत हसत खेळत बाबा आपण याच्यातून एवढ्या संकटातून मोठ्या वाचलो म्हणून परत गावी जातात. गावामध्ये गेल्यानंतर त्यांनी घडलेला जो काय प्रसंग आहे तो तिथं आजूबाजूच्या लोकांना सांगतात, आई वडिलांना सांगतात. गावातली लोक त्यांच्यावर हसतात की बाबा हे काय सांगायला लागले, एवढी लहान लहान मुले काय करणार आहे, ते एवढा मोठा ह्याला कसा काढू शकणार आहे, ह्याची ताकद केवढी, त्याचं वजन केवढं. पण ते कुणालाच पटत नाही. पण गावामधील एक वृद्ध व्यक्ती असतात की त्यांना ते पटतं आणि ते म्हणतात की हे सत्य. त्या लहान बाळानं, त्या लहान मुलानं त्याच्या मोठ्या भावाला नक्कीच वर काढला असणार आणि तो जे काय सांगायला लागलाय ते खरं आहे. ते गावातले लोक त्याला विचारतात बाबा तुम्ही काय सांगायला लागलाय, हे सत्य शक्य आहे काय. त्यावेळेला ते जे आजोबा बोलतात की तू हे करू शकत नाहीस असं म्हणणारे तिथं कोणीही नव्हतं. त्यामुळे ते लहान बाळ त्या मोठ्या मुलाला त्या काढू शकला. त्यामुळे आयुष्यात नेहमी एक ध्यानात ठेवा, तू हे करू शकत नाहीस असं कुणाला तुम्ही स्वतः म्हणू नका. असं जे तुम्हाला म्हणतात त्यांच्यापासून लांब राहा. जे तुमची बाबा किंमत करत नाहीत, जे तुमचं सेल्फ एस्टीम आता मी तुम्हाला सांगायचं झालं तर इंग्लिश शब्द आहे, पण तुमचं वय पण नाही एवढं की तुम्हाला त्या गोष्टी समजाव्या. पण जसं तुम्ही माझ्या वयाचं उशिला तसं तुम्ही आता फक्त माझे शब्द कानामध्ये साठवून ठेवा, नंतर तुम्हाला त्याचा नक्कीच अर्थ उमगेल. स्वतःची किंमत स्वतः कधी सुद्धा कमी ठेवायची नाही, स्वतःला कधी सुद्धा कमी लेखायचं नाही. आणि निगेटिव्ह गोष्टींपासून, निगेटिव्ह लोकांपासून जे तुम्हाला डिमोटिवेट करतात, तुमचं प्रोत्साहन कमी करतात, तुला होऊ शकत नाहीस, तू मूर्ख आहेस, तू अक्कल नाही, तू तेवढा हुशार नाहीस, असं काही एक नसतं. प्रत्येकामध्ये पोटेन्शियल आहे. फक्त आणि फक्त या निगेटिव्ह लोकांमुळे किंवा निगेटिव्ह गोष्टींमुळे आपल्याला ते पाठीमाग पडत असतोय. आपल्याला ते आपल्या आतील पोटेन्शियल, आपल्या आतली जी ऊर्जा आहे ती उमगत नसते. त्यामुळे मी तुम्हाला एकच सांगेन की अशा सर्व गोष्टींपासून, जे तुम्हाला तुमच्या ध्येयापासून, जे तुम्हाला निगेटिव्ह बनवतील, जे तुम्हाला बाबा स्वतःवर काहीतरी शंका घ्यायला उपस्थित करते, अशा सर्व गोष्टींपासून लांब राहा, लांब राहा. आता इथं मी बसलोय, इथं उभा राहीत तर मी आता मला युपी पाटील मॅडम आता दिसल्या. 5वी मध्ये असताना आम्हाला इंग्लिश शिकवायला होतं मला. आणि सगळ्यात पहिल्यांदा जर मला कोणी जर माझ्यातलं एक सेल्फ मोटिवेशन जर कोणी वाढवलं असेल तर युपी पाटील मॅडम यांनी वाढवलेलं आहे. मला अजूनही ते आठवते. आणि शाबासकीची एक थाप छोटीशी टाकलेली असते, ती आपल्याला इतकी पुढे मदत होत असते. पाकडे मॅडम तिथे बसलेले आहेत. पाकडे मॅडमना पण त्यांनी मला खूप कधी सुद्धा कमी लेखनला गेलं नसते. शिक्षकांनी एक काय म्हणायचं, आपले 10 विद्यार्थी जरी असले किंवा एक मिडियमवर असले तरी पण त्यांच्यावर एक शाबासकीची एक थाप टाकत असतात. त्यांच्यामुळे त्यांना एक पुढे एवढी जी प्रेरणा मिळत असते. तर बरेच माझे गुरुजन आहेत. आता आर एस पाटील सर, त्यांची मी विशेषतः आठवण काढतो की आर एस पाटील सर आपल्यामध्ये नाही आहेत, पण आर एस पाटील सरांमुळे पण खूप मला शिकण्यासारखं मिळालेलं आहे. त्यांनी फक्त अभ्यासाचं सोडून पण बाकीच्या गोष्टी पण खूप सांगितलेल्या आहेत. 2012ला मी ज्यावेळेला इथं 10वी झालेलो होतो, CM वड्डे सर नाही आहेत आता इथं, शिंदे सर नाही आहेत, बरेच शिक्षक जे मला शिकवायला होते. दडे सर आहेत, दडे सर मला हिंदी शिकवायला होते. दडे सरांच्या बाबतीत मी एक प्रसंग सांगायचा झाला तर घटक चाचणीची परीक्षा होती आणि मला कुठलं तर उत्तर आठवत नव्हतं आणि मला असं वाटायला लागलं की ह्या मुद्दा सरांनी शिकवलेलाच नाही. आणि मी स्पष्ट त्या पेपरमध्ये तिथे लिहिलेलं की हे तुम्ही शिकवलेलं नाही म्हणून. मी पेपरमध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं आणि सरांनी मला सगळ्यांच्या समोर बोलवून बाबा ही कधी शिकवलं नाही मी, तू कुठं होता. मला ते अजूनही प्रसंग आठवतो. नंतर खोबरे सर होते आमचे, SS माळी सर. खोबरे सरांनी एक वेळेला मला वर्गात उठा बशा काढायला गेले होते, ते पण मला अजून आठवते. आणि बरेच या सर्व गुरुजनांमुळे मी आज घडलेलो आहे. सिनियर कॉलेजला पण मी इथंच होतो. सिनियर कॉलेजचे जे SS पाटील सर, फाळके सर जे आहेत, त्या 2 गुरुजनांमुळे विशेष माझ्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडलेला आहे. कारण फक्त अभ्यास कसा करावा हेच नाही तर वैयक्तिक जीवनामध्ये जीवन जगताना एक चांगलं माणूस कसं बनावा या संदर्भात त्यांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे. मी खरंच आभार मानतोय. पुन्हा एकदा प्रशालेचा आभार मानतोय. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचा आभार मानतोय की तुम्ही मला 2 मिनिटं ऐकून घेतलं. आणि प्रशालेचा आभार मानतोय की त्यांनी मला इथं बोलवलं, बोलण्याची संधी दिली. आणि हा जो काय मान सन्मान दिलेला आहे हा फक्त आणि फक्त या सर्व गुरुजनांमुळेच मला मिळू शकलेला आहे आणि माझ्या आई वडिलांमुळे मिळू शकलेला आहे. त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आदर व्यक्त करण्यासाठी मनाच्या धीरापेक्षा रक्तामध्ये कृतज्ञता आणि वृत्तीमध्ये नम्रता असावी लागते. शाळेबद्दल शिक्षकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतानाच सकारात्मक विचार मातीचं सोनं करतात, अशा अर्थाची कथा बोध आपल्याला प्रतीक सदामते यांनी दिला. धन्यवाद. यानंतर आज नववर्ष संकल्प भव्य सायकल रॅली आणि या निमित्तानं मी विनंती करतो की डॉक्टर अमोल पवार यांना त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज 2024चा पहिला दिवस आणि या वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपण इथं लकी शाळेच्या वतीनं 500 विद्यार्थ्यांची सायकल चालवा, प्रदूषण टाळा, सायकल चालवा, आरोग्य सांभाळा, सायकल चालवा, आपली वसुंधरा टिकवा हा पर्यावरण विषयक मोठा संदेश देत आज हिम्मत मलमे सरांनी जवळजवळ 10,000 किलोमीटर एका वर्षामध्ये सायकल चालवून खरं तर मोठा विक्रम केला असं मी म्हणतो. तर आपल्या शाळेच्या वतीनं संपूर्ण पलूस आणि पलूस तालुक्यातील सर्वांसाठी खरं तर हा एक आदर्शशील उपक्रम आहे. पहिल्यांदा मी लकी शाळेचे मुख्याध्यापक सावंत सर आणि इथं उपस्थित असणारे सर्व शिक्षक, पुढे असणारे सर्व शिक्षक आणि ह्या सायकल रॅलीमध्ये सहभागी होणारे इथं बसलेले सर्व विद्यार्थी, त्यांना पहिला मी त्यांचं अभिनंदन करतो आणि ह्या नवीन वर्षाच्या आरोग्यदायी शुभेच्छा देतो. सरांनी आता ऍक्च्युली मी या आजच्या कार्यक्रमाचा काही प्रमुख पाहुणा वगैरे नव्हतो, पण ऐन वेळ आलेला मी एक माजी विद्यार्थी म्हणून सरांनी ओळख करून दिली. आम्ही येत्या 21 जानेवारी रोजी पलूसमध्ये गो ग्रीन पलूस सायक्लोथॉन नावानं एक सायक्लोथॉन स्पर्धा अरेंज केलेली आहे. याच्याबद्दलची थोडी माहिती देण्यासाठी मलमे सरांनी मला निमंत्रित केलं होतं. तर इथं उपस्थित असणाऱ्या सर्व मुलांच्या पैकी सर्वांनी त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं. ती स्पर्धा म्हणजे रेस एक प्रकारे आहे, परंतु त्यापेक्षा आपल्या भागातील लोकांच्या मध्ये आरोग्याची चळवळ वाढावी, सायकल चळवळ वाढावी, लोकांनी सायकल चालवावी आणि आपलं आरोग्य सांभाळावं, याच्यासाठी ती अरेंज केलेली आहे सायकल बद्दल आणि आरोग्याबद्दल अवेअरनेस वाढवण्यासाठी. तर इथं असणाऱ्या सर्व लोकांनी, शिक्षक असतील आणि तुमच्या माध्यमातून तुमच्या घरामध्ये कोण सायकलिंग करत असेल त्यांनी 8 किलोमीटरचा एक फन राईडचा पण एक इव्हेंट ठेवलेला आहे. तर त्याच्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि जर काय याच्यापेक्षा जर जास्त माहिती पाहिजे असेल तर मलमे सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. मलमे सर पण ते त्या स्पर्धेच्या नियोजनामध्ये प्रमुख नियोजक आहेत. दुसरं, तुमच्या समोर आपल्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुमच्या शाळेचे जे माजी विद्यार्थी जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्व काम केलेलं आहे, उल्लेखनीय काम केलेलं आहे, स्पर्धा परीक्षेत आता सदामते म्हणून आहेत, त्याच्यानंतर योगेश सावंत, पाटील शेती याच्यामध्ये असेल, वेगवेगळ्या याच्यामध्ये अत्यंत उल्लेखनीय काम करणाऱ्या आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना तुमच्या समोर उभा करून आणि तुम्हाला त्यांच्याकडून आदर्श घेण्यासाठी, तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी इथं बोलवल्याबद्दल मी पहिल्यांदा शाळेचं आभार मानतो आणि पुन्हा एकदा या नवीन वर्षाच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद. या 3 विद्यार्थ्यांनी लगेच स्टेजवरती यायचं आहे. कुमारी तनिष्का प्रताप देशमुख 5वी क, लवकर स्टेजवरती यायचं आहे. तनिष्का प्रताप देशमुख 5वी क, शौर्य रणजित पवार 5वी ब, आदित्य सूर्यकांत चव्हाण 5वी क. महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय गणित प्रावीण्य परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रज्ञा परीक्षेस हे विद्यार्थी पात्र झाले. प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो त्यांना पुष्प देऊन त्यांचा सत्कार करावा. प्रमुख पाहुण्यांनी आमच्या या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं. महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय गणित प्रावीण्य परीक्षेत उत्तीर्ण होऊन ते विद्यार्थी प्रज्ञा परीक्षेस पात्र झाले आहेत. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना पुष्प देण्यात येते. या विनंती करतो त्यांनी आभार मानावे. बैठी सावधान. आता माझे खेळायचं बंद करा. विद्यार्थी ज्यांनी विशेष नैपुण्य प्राप्त केले आहे असे योगेश सावंत,
प्रतीक सदामते, आपले डॉक्टर चव्हाण डॉक्टर अमोल पवार सरजी आणि पाटील बंधू आमचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनी आमचा सत्कार स्वीकारला त्याबद्दल संस्था आणि प्रशाला यांच्यामार्फत मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच आपले शाळेचे धडाडीचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचंही मनापासून आभार. आणि विशेष कौतुक आपलं उन्हात राहून सुद्धा बऱ्याचशा मुलांनी लक्ष दिलेलं आहे. बऱ्याचशा, काही जण अजून मातीतच आहेत, पण पुढे दे लक्ष द्या. आपलं हे गोड कौतुक. आणि विशेष आभारामध्ये डॉक्टर अमोल पवार सरजी यांनी आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी आपण जी काही सायकल रॅली काढणार आहोत या 2024च्या पहिल्या दिवशी, तर त्यासाठी विशेष म्हणजे ॲम्ब्युलन्स त्यांनी उपलब्ध करून दिलेली आपल्याला, त्यांचे विशेष आभार. धन्यवाद. तालुकास्तरीय आदर्श विद्यार्थ्यांची निवड होते. आपल्याकडील श्रेयस पाटील आणि मालगावी मुलगी जी 10वीत आहेत त्यांनाही आदर्श पुरस्कार प्राप्त झालेला आहे विद्यार्थी म्हणून खास करून डॉक्टर अमोल पवार सर यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो.